हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभागाची जी परीक्षेची तारीख आहे ती जाहीर झालेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज नगर हा जो प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागाची परीक्षेची तारीख आलेली आहे. त्या परीक्षेच्या तारखेसोबत त्यांनी परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. मग आता नवीन जे स्वरूप आहे परीक्षेचं ते कसं असणार आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच निगेटिव्ह मार्किंग आहे का या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला लेखा व कोशागारचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखा व कोशागार ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा की छत्रपती संभाजीनगर विभागाची ही परीक्षा आहे. त्यांनी कालच हे सूचनापत्र दिले, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. आता बाकीची माहिती देत नाही, तर महत्त्वाची जी माहिती आहे ती पहा. परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे आणि बदललेलं स्वरूप कसं आहे ते पहा. तर प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नांचे विभाजन ए, बी, सी आणि डी या कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे होईल. आता प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. आता याच्यामध्ये पहा म्हणजे मराठीला 25च इथं पहा. जर तुम्ही बेरीज केली तर 6 6 12 6 18 आणि 7 25 म्हणजे मराठीचे 25च प्रश्न येणार आहेत. इंग्लिश ग्रामरचे 25 प्रश्न येणार आहेत. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न येणार आहेत. बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न येणार आहेत. पण त्यांनी काय केले माहीत आहे का की 30-30 मिनिटांचे 3 स्लॉट केलेले आहेत. म्हणजे परीक्षेचा कालावधी 2 तास आहे. त्या 2 तासांची विभागणी त्यांनी 30-30 मिनिटांचे असे 4 भाग केलेले आहेत आणि एका भागामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये आपल्याला मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 विषयांची मिळून 25 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या पण त्यांनी दिलेली आहे की 3 विषयांचे 6 प्रश्न आणि एका विषयांचे 7 प्रश्न असं प्रत्येक विभागामध्ये त्यांनी केलेलं आहे. मग आता हे परीक्षेचं स्वरूप आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे जे 30 मिनटं आहे, समजा पहिले 30 मिनटं आहेत, या 30 मिनटांमध्येच तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवायचे आहेत. समजा पहिल्या 30 मिनटांमध्ये तुमचे 20च प्रश्न सोडून झाले, 5 प्रश्न सोडवायचे राहिले, 30 मिनटं संपले की हा जो भाग आहे हा लॉट होणार आहे. म्हणजे मग तुम्ही पुढच्या भागामध्ये जाणार. मग आधीचे जे 5 प्रश्न तुमचे सोडवायचे राहिलेले आहेत ते तुम्हाला परत सोडवता येणार नाहीत. म्हणजे हे जे 25 प्रश्न आहेत हे या 30 मिनिटांमध्येच तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि मग हे 30 मिनटं झाले आणि तुमचे जेवढे समजा 25 पैकी 22च प्रश्न सोडून झाले, 3 राहिले, मग ते तुम्हाला परत रिअटेम्प्ट करता येणार नाही. म्हणजे लक्षात आले, या 30 मिनिटांमध्येच हे 25 प्रश्न सोडून झाले पाहिजे. तसंच हे 30 मिनटं संपले की नंतरचे 30 मिनिटांची स्लॉट सुरू होणार आहे आणि मग या भागामध्ये सुद्धा 30 मिनिटात 25 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. हे 30 मिनटं संपले की तुम्ही पाठीमागे जाऊ शकत नाहीत, हे लक्षात असू द्या. मग नंतर पुढचा स्लॉट ओपन होईल 30 मिनिटांचा आणि त्या 30 मिनिटांमध्ये परत हे 25 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. पण हे 30 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही हे 25 प्रश्न सोडवता आणि तुमचा जो वेळ राहिला 1-2 मिनटं, तुम्हाला वाटलं आधीच्या 2 स्लॉटपैकी जे प्रश्न राहिले ते सोडवावेत, तर तसं करता येणार नाहीत. एकदा तुमचे 30 मिनटं झाले की तेवढा सेक्शन किंवा तेवढा स्लॉट तुमचा लॉक होणार आहे, परत तुम्ही रिटर्न जाऊ शकणार नाहीत. मग हे 30 मिनटं झाले की परत ह्या 30 मिनटामध्ये उर्वरित 25 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक 30 मिनटामध्ये जे 25 प्रश्नांची विभागणी आहे त्या 25 प्रश्नांमध्ये 4ही विषयांचे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 विषयांमध्ये प्रत्येकी 6-6 प्रश्न आणि एका विषयाला 7 प्रश्न. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्नच आहेत, पण त्यांनी 4 भागांमध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. आता असं का केलेलं आहे, तर ऑनलाईन पेपरमध्ये काहीजण पेपर म्हणजे काय म्हणायचं त्याला, डिव्हाइसेस वगैरे वापरून पेपर फोडण्याचा प्रयत्न करतात. त्याला निर्बंध यामुळे बसणार आहे की तुम्ही प्रश्न सांगणार, नंतर ऑनलाईन त्याचं उत्तर मागवणार डिव्हाइसच्या माध्यमातून, त्यामध्ये वेळ जाणार. मग 30 मिनटं संपले की तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणजे जे ऑनलाईन कॉपी करतात ना त्यांना पायबंद घालण्यासाठी ही सिस्टीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि खूप चांगला असा निर्णय घेतलेला आहे TCSनं. यामुळं जे ऑनलाईन फ्रॉड होत होते परीक्षेच्या पिरियडमध्ये ते आता कुठेतरी त्याला पायबंद बसणार आहे आणि त्यासाठीच त्यांनी ही स्लॉट सिस्टीम किंवा
30-30 मिनिटांची त्यांनी उभारणी केलेली आहे. तर तुमच्या लक्षात आलं आहे की परीक्षेचं स्वरूप आता असं असणार आहे की 30-30 मिनिटांचे 4 स्लॉट असणार आहेत आणि एका स्लॉटमध्ये 25 प्रश्न असतील सर्व विषयांचे आणि ते 25 प्रश्न त्या 30 मिनिटांमध्येच तुम्हाला सोडवायचे आहेत. आता हे झालं परीक्षेच्या स्वरूपाविषयी. आता दुसरा जो प्रश्न आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर TCSचा जर तुम्ही आत्ता पॅटर्न पाहिला म्हणजे महिला व बालविकास असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल, तर त्यांनी जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा असं काही दिलं नव्हतं. परंतु नंतर जेव्हा हॉल तिकीट आले तेव्हा अचानकपणे हे परीक्षेचं स्वरूप त्यांनी बदललं आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आणलेली. मग आता लेखा व कोशागारमध्ये सुद्धा असंच होण्याची शक्यता जास्त आहे. परीक्षेचं स्वरूप तर त्यांनी ऑलरेडी बदललेलंच आहे आणि आता हॉल तिकीट आल्यानंतर त्यावर निगेटिव्ह मार्किंगचा सुद्धा उल्लेख असू शकतो, असण्याची शक्यता जास्त आहे. आता मागील 3 परीक्षांचा पॅटर्न जर पाहिला तर आणि ती निगेटिव्ह मार्किंग 0.5 असण्याची शक्यता आहे. कारण तुमचं महिला व बालविकास आहे, समाज कल्याण आहे, त्या परीक्षांमध्ये त्याच्यानंतर तुमचं जे सुपरवायझरचं पद होतं आपलं ICDSचं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच केलं होतं. सेम हाच परीक्षेचा पॅटर्न ठेवला होता आणि निगेटिव्ह मार्किंग 0.5 त्यांनी ठेवलेली होती. तर त्यामुळं आपलं लेखा व कोशागारला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता आहे. ते हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीटवर त्याचा उल्लेख असेल. पण एक लक्षात ठेवा, परीक्षेचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी सिलॅबस त्यांनी बदललेला नाही. सिलॅबस तोच आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्न येणार आहेत. फक्त त्याची विभागणी त्यांनी 4 ग्रुपमध्ये केलेली आहे किंवा 4 स्लॉटमध्ये केलेली आहे आणि ते 30 मिनिटांमध्ये एक ग्रुप किंवा एका स्लॉटमधले 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हे परीक्षेचं स्वरूप आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असण्याची शक्यता जास्त आहे. ते हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला कळेल. जर तुम्हाला लेखा व कोशागार विभागाचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखा व कोशागार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.